यात एक महत्त्वाची बातमी, लालबागमधून लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा आजही दिसलाय। सलग 2 दिवसांच्या सुट्ट्या आल्यानं लालबागच्या राजाला मोठी गर्दी झाली आहे। गर्दी वाढतीये त्यामुळे मंडळ कार्यकर्त्यांचा मुजोरपणाही वाढत चाललाय। भाविकांना धक्काबुक्की, मानगुटीला धरून बाजूला फेकणं असे प्रकार आजही सुरूच आहेत। साम टीव्हीनं कालही हा मुजोरपणा दाखवला होता, ज्यात व्हीआयपींना निवांत दर्शन घेऊ दिलं जात होतं, त्याच वेळी सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकललं जायचं। आजही तीच परिस्थिती दिसते। काय नेमकी लालबागमधली आत्ताची परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी गणेश कवळे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शनिवार आणि रविवारची सुट्टी आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती गर्दी झालेली पाहायला मिळते। अनेक भाविक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि आपण ही थेट दृश्य बघतोय की मोठ्या संख्येने आहे ती भाविकांची गर्दी आहे ती झालेली आहे, कारण की हा शेवटचा आठवडा आहे आणि 5 दिवसाचे 7 दिवसाचे सर्व गणपती गेल्यामुळे आहे ती जी भाविकांची गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी लालबागच्या राजांचे जे स्वयंसेवक आहेत यांचा देखील एक मुजोरपणा आहे तो पाहायला मिळतो। गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे धक्काबुक्की देखील आहे ते होताना पाहायला मिळते आहे। तर काही ठिकाणी व्हीआयपी दर्शन तर काही ठिकाणी सर्वसामान्यांच्या मुखदर्शनाची गर्दी आहे ती मोठी संख्येने झालेली आहे आणि यामुळे शनिवार रविवारची सुट्टी आणि यातच ही लालबागच्या राजाची ही गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आणि हा शेवटचा आठवडा आहे त्यामुळे बाप्पाचं दर्शन आपलं झालं पाहिजे यासाठी भाविकांची गर्दी आहे ती झालेली पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।